थॉमस अल्वा एडिसन हे एक अमेरिकन संशोधक आणि उद्योगपती होते। त्यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1847 रोजी अमेरिकेतील ओहायो राज्यातील मिलान या गावी झाला। ते फक्त 3 महिने शाळेत गेले कारण वर्गातील शिक्षकांनी त्यांना अतिशय ध आणि निर्बुद्ध म्हटले। हा काहीही शिकू शकणार नाही असा शिक्का एडिसनवर मारला। त्यांच्या आईने त्यांना वाचन, लेखन आणि अंकगणित शिकवले। एडिसन यांनी वर्तमानपत्रे विकण्याचे काम करून प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेतली। 1862 मध्ये एडिसनने एक लहान मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना पाहिला। सामानाने भरलेला ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला। एडिसनने धावत जाऊन त्या मुलाला उचलून त्याचे प्राण वाचवले। हा मुलगा स्टेशन मास्तर मॅकेन्झी यांचा होता। कृतज्ञता म्हणून स्टेशन मास्टरनी आगगाडीच्या तारा यंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचे काम दिले। ते 1869 मध्ये टेलिग्राफ इंजिनियर झाले। त्यांनी विजेचा बल्ब, फोनोग्राफ, मोशन पिक्चर कॅमेरा यासारखे अनेक शोध लावले। त्यांनी 1093 पेटंट घेतले होते।